नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच वाढलेली आहे आणि ही रस्सीखेच सुरू झाली आहे ती महायुतीमधल्या घटक पक्षांमध्ये. नाशिक लोकसभेची जागा ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे आणि या ठिकाणी हेमंत गोडसे हे शिवसेनेचे खासदार आहे. हेमंत गोडसेंची जागा या ठिकाणून काढून घेऊन या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ही जागा मागितली जाते. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने देखील या जागेवरती दावा केला आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खरं तर सुरुवातीला नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसेंसारख्या दिग्गज उमेदवारासमोर महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नव्हता, अशी सगळी परिस्थिती होती. मात्र असं असताना देखील हेमंत गोडसे यांना काढून त्यांच्या जागेवर नवीन उमेदवार द्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती समोर आली. नेमक्या ह्या मागण्या का समोर आल्या, या मागची नेमकी अडचण काय आहे घटक पक्षांची, हे आपण समजून घेणार आहोत. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे हे खासदार आहे आणि हेमंत गोडसेंनी 2 वेळा समीर भुजबळ असतील किंवा छगन भुजबळ असतील यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव केला होता. 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढली आणि केवळ 20 ते 25 हजार मताने ते भुजबळांच्या समोर पराभूत झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 अशा 2 निवडणुकांमध्ये हेमंत गोडसे यांनी समीर भुजबळ आणि छगन भुजबळ या काका पुतण्यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव केला. असं सगळं असलं तरी देखील नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी नाशिक लोकसभा मतदारसंघावरती दावा करत आहे. नाशिकमधल्या लोकप्रतिनिधींनी काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईला जाऊन भेट घेतली. सागर बंगल्यावरती हे सगळे पदाधिकारी गेले आणि त्यांनी नाशिक लोकसभेची जी जागा आहे ती भारतीय जनता पक्षाला सोडावी अशा प्रकारची मागणी केली. नाशिक लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षातून केदार आहेर हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आहे, ज्येष्ठ पदाधिकारी आहे. केदार आहेर ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे इच्छुक उमेदवार आहे आणि याच केदार आहेरांना ही जागा सोडावी अशा प्रकारची भूमिका या सगळ्या भाजपच्या नेत्यांची होती, जेणेकरून भविष्यामध्ये केदार आहेर असतील किंवा इतर कुठलाही उमेदवार भाजपचा असेल त्यांना ही जागा सोडावी अशा प्रकारची भूमिका भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याच्या मागची कारणं देखील महत्त्वाची आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या 6 विधानसभा येतात त्या 6 पैकी 3 विधानसभांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल ढिकळे हे आमदार आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे हे आमदार आहेत. तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सीमा हिरे आमदार आहेत. तर इतकंच नाही तर नाशिकमधल्या महानगरपालिकेमध्ये देखील तब्बल 60 ते 70 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहे आणि म्हणून या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद मोठी आहे आणि म्हणून भाजपला हा मतदारसंघ सोडावा अशा प्रकारची आग्रही मागणी भाजपच्या नेत्यांची आहे आणि म्हणूनच भाजपच्या नेत्यांनी काल या ठिकाणी सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि नाशिकची जागा जी आहे ती भाजपला सोडण्याची मागणी केली. या सगळ्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की नाशिकची जी जागा आहे ही जागा मागितली जाते, त्यांची मागणी रास्त आहे. नाशिक लोकसभेचा जर विचार केला तर 3 आमदार 60 नगरसेवक हे आमच्या पक्षाचे आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पक्षातले पदाधिकाऱ्यांचा जी मागणी आहे ती रास्त आहे. मात्र असं असलं तरी देखील आम्ही महायुतीमध्ये आहोत, आमच्यासोबत काही घटक पक्ष सोबत आलेला आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढायची आहे. शेवटी आमच्या सर्वांचं केंद्रबिंदू किंवा आमच्या सर्वांचा उद्देश जो आहे तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचं पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी बघायचं आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पारचा जो आमचा संकल्प आहे तो आम्हाला पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही काही जागांवरती कॉम्प्रोमाइज करणार आहोत. मात्र नाशिकच्या जागेचा जर विचार केला तर नाशिकची जागा जी आहे त्या नाशिकच्या जागेबाबत देखील आम्ही पुनर्विचार करू अशा प्रकारची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी काल नाशिकहून गेलेल्या शिष्टमंडळाला दिली. त्यामुळे नाशिकच्या जागेवरती अशा पद्धतीने भाजपने देखील दावा केलेला आहे. भाजपच्या देखील पदाधिकाऱ्यांनी नाशिक लोकसभेची जागा जी आहे ती अशा पद्धतीनं सोडण्याची मागणी केली. तो देखील एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि भाजपने ही मागणी केल्यामुळे नाशिकमध्ये असलेल्या हेमंत गोडसेंच्या समर्थकांची आणि शिवसेनेची यामध्ये कोंडी झाली आणि त्यानंतर शिवसैनिकांनी देखील नाशिकची जागा ही आमचीच आहे,
तब्बल 10 वर्ष आम्ही या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येतोय। हेमंत गोडसेंसारखा संयमी आणि शांत स्वभावाचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आम्ही जी कामं करतोय त्याच्या आधारावर आम्हाला निवडणुकीमध्ये ही जागा सुटावी अशा प्रकारची भूमिका शिवसेनेची आहे। शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि नाशिक लोकसभेची जागा कुणालाही सोडू नये अशा प्रकारची भूमिका घेतली। त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये नाशिक लोकसभेची जशी रस्सीखेच आहे तशीच रस्सीखेच जी आहे ती आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटातून देखील सुरू झालेली आहे। कारण काही दिवसांपूर्वी नाशिकमधून या ठिकाणी असलेले छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर नाशिकची जागा ही भुजबळांना जाईल अशा प्रकारची चर्चा जी आहे ती देखील सुरू झाली। नाशिकची जागा भुजबळांना सोडली जाईल किंवा राष्ट्रवादीला सोडली जाईल अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आणि पुन्हा एकदा हेमंत गोडसे असेल किंवा त्यांचे शिवसैनिक जे आहे ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन धाव घेतली आणि नाशिकची जागा कुणालाही सोडू नये अशा प्रकारची मागणी केली। विशेषतः भुजबळांच्या बद्दल त्यांनी अनेक बाबी ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या। त्यामधली महत्त्वाची बाब होती की मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये भुजबळांकडनं मध्यंतरीच्या काळामध्ये विरोध झाला, मराठा आरक्षणाला त्यांच्याकडनं विरोध झाला आणि अशा वेळेला जर आपण नाशिकची हक्काची जागा जी आपली आहे ती सोडून जर आपण भुजबळांना दिली तर त्याचा मोठा फटका बसेल। कारण नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केलात तर जवळपास 40 ते 45% मतदान जे आहे ते एकट्या मराठा समाजाचं आहे आणि हा मराठा समाज एकाच वेळेला अशा पद्धतीने विरोधात जाईल आणि त्यामुळे ही जी जागा आहे ती शिवसेनेकडनं तर जाईलच जाईल, मात्र ती महायुतीच्या हातातून देखील निसटेल आणि म्हणून अशा पद्धतीने भुजबळांना देखील ही जागा सोडण्याला शिवसैनिकांनी विरोध केला। या सगळ्यावरती प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्र्यांनी देखील सावध प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी सांगितलं की काहीही झालं तरी नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे आपण नाशिकची जागा जी आहे तिच्यावरचा हक्क सोडलेला नाहीये, ती जागा आपण मागणार आहोत अशा प्रकारची भूमिका काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतली। त्यामुळे नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरती आजही शिवसेनेचा क्लेम जो आहे तो कायम आहे। शिवसेनेचा क्लेम कायम राहण्याच्या अनेक बाबी आहेत ज्यामध्ये हेमंत गोडसे तब्बल 2 वेळेला नाशिक लोकसभेचे खासदार राहिलेले आहे आणि 2 टर्म समीर भुजबळ आणि छगन भुजबळ या 2 काका पुतण्यांना मोठ्या मताधिक्याने त्यांनी पराभूत केलेला आहे आणि म्हणून अशा ठिकाणी जर पुन्हा हेमंत गोडसेंची उमेदवारी काढून ज्या भुजबळांचा त्यांनी पराभव केलेला आहे त्याच भुजबळांना उमेदवारी दिली गेली तर निश्चितपणे हा असा चुकीचा पायंडा या ठिकाणी पडेल आणि म्हणून त्यांना उमेदवारी देऊ नये अशा प्रकारची भूमिका देखील या सगळ्या शिवसैनिकांनी घेतली। आता भर पडली ती पुन्हा एकदा आज काही तासांपूर्वी गुलाबराव पाटलांनी एक माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जागा भाजप घेणार का, आम्हाला काही जागा ठेवणार की नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की नाशिक नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या 8 लोकसभेच्या जागा आहे त्या 8 लोकसभेच्या जागांपैकी केवळ शिर्डी आणि नाशिक या 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा दावा आहे। उर्वरित 6 जागांवरती ऑलरेडी भाजपने आपले उमेदवार जे आहे ते जाहीर केलेले आहे, त्यामुळे केवळ उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला एकही जागा द्यायची नाही, हा आमच्यावर अन्याय होईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती गुलाबराव पाटलांनी घेतली। त्यामुळे आता जर आपण चित्र बघितलं तर शिवसेना महायुती यांच्यामध्ये एक आपल्याला या सगळ्या जागेवरनं रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। त्याला देखील कारण आहे ज्या पद्धतीनं भाजपचा दावा आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीने देखील दावा केला आणि शिवसेनेचा देखील या जागेवरती दावा आहे। तसं बघितलं तर महाविकास आघाडीकडे आजही उमेदवार ठरत नाहीये, कारण नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर हेमंत गोडसेंच्या समोर उमेदवार देणं आता देखील महाविकास आघाडीला सोयीचं होत नाही, कारण हेमंत गोडसेंचं गावागावामध्ये असलेलं नेटवर्क, लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडनं तितका तुल्यबळ उमेदवार द्यायचा तर तो कोण असा प्रश्न महाविकास आघाडीच्या समोर आजही कायम आहे। म्हणून महाविकास आघाडीकडनं आजही प्रतीक्षा केली जाते की महायुतीचा उमेदवार नाशिकमधून कोण असेल आणि ज्या वेळेला महायुतीचा उमेदवार ठरेल त्यानंतर नाशिकमधला महाविकास आघाडीचा देखील उमेदवार ठरेल अशा प्रकारचं चित्र आहे। त्यामुळे एकीकडे हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरून विरोधकांमध्ये धास्ती आहे आणि दुसरीकडे मात्र अशाच पद्धतीनं महायुतीमध्ये मात्र एकमेकाचे पाय ओढण्याची पद्धत जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। उघडपणे एकमेकाच्या विरोधामध्ये आता बोललं जाऊ लागलेलं आहे। हेमंत गोडसेंनी कामं केली नाही, हेमंत गोडसेंनी कधी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावला नाही, भाजपचा प्रोटोकॉल त्यांनी कधी फॉलो केला नाही, अशा प्रकारचे आरोप जे आहे बेछूट आरोप जे आहे ते भाजपकडनं लावले जात आहे आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामधला संघर्ष जो आहे तो नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये वाढताना पाहायला मिळतोय। मात्र भुजबळांनी या सगळ्यामध्ये अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी असं सांगितलं की नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये
आता तरी आमच्याकडनं कुठलाही दावा केला जात नाही। माझी 2 दिवसांपूर्वी जी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली ती भेट ही जी होती ती व्यक्तिगत कामासाठी होती। सिडकोमध्ये आमच्या एका प्लॉटच्या संदर्भातलं एक काम होतं आणि ते काम घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेलो होतो। मला जर लोकसभेची उमेदवारी मागायची असेल तर मी मुख्यमंत्र्यांकडे अर्थात एकनाथ शिंदेकडे ती का मागेल, जर मला मागायचीच ठरली तर मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे मागेल। आणि म्हणून भुजबळांनी या सगळ्या प्रक्रियेमधून जे आहे ते यू टर्न घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र भुजबळांचे कार्यकर्ते समर्थक जे आहे ते कामाला लागलेले आहे। उद्या पुण्यामध्ये एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नाशिक लोकसभेची जागा जी आहे ती छगन भुजबळांना सोडावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडनं पुणे येथे होणाऱ्या बैठकीमध्ये केली जाणार आहे अशी देखील सूत्रांची माहिती प्राप्त झाली आहे। उद्या पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राज्यातल्या 3 प्रमुख लोकसभा मतदारसंघांच्या बैठका होणार आहेत, त्यामध्ये नाशिक लोकसभेची देखील बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये छगन भुजबळांचे समर्थक कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी नाशिकची जागा जी आहे ती भुजबळांना सोडावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती लावून धरणार आहे। त्यामुळे आपण जर आता बघितलं तर एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झालेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या निर्णयावरती अर्थात नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील अशी सगळी परिस्थिती आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे 3 प्रमुख नेते जे आहेत तेच नाशिक लोकसभा मतदारसंघाचा निर्णय घेणार आहे। मात्र या सगळ्यावरून एक चित्र स्पष्ट आहे की महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेवरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।